नाव डॉक्टर स्नेहा शर्मा आहे आणि माझ्या डोळ्यांचे नंबर -4 आणि -2 असल्यामुळे मी ऑपरेशनचं ठरवलं बिकॉज खूप डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये डेली रुटीनमध्ये खूप इश्यूज येत होते. फॉर एक्झाम्पल मी जिममध्ये जेव्हा जायचे तेव्हा मला प्रॉब्लेम होता बिकॉज ऑफ एक्सरसाइज अँड देन ड्रायव्हिंगमध्ये इश्यूज येत होते. डेली ॲक्टिव्हिटीज फॉर एक्झाम्पल फुटबॉल किंवा स्पोर्ट्समध्ये खूप इश्यूज असल्यामुळे मी ऑपरेशन करण्याचे ठरवले. पण आता जायचे कुठे, कारण पहिले जे एक्सपिरियन्सेस होते ते खूपच वाईट होते. अक्षरशः डायग्नोसिस केरॅटोकोनस सांगितल्यामुळे मी खूपच घाबरले होते. तर मग गुगल सर्च केलं. मी म्हणलं एकदा परत आपण ओपिनियन घेऊयात फ्रॉम अनदर डॉक्टर्स. सो गुगलवर सर्च केल्यानंतर डॉक्टर दुधभाते नेत्रालयाचे कळाले आणि त्याचे रिव्ह्यूज पण खूप छान होते. म्हणून मी हॉस्पिटलमध्ये व्हिजिट सुद्धा केले. आल्यानंतर आधी रिसेप्शनवरती आम्ही गेलो, त्यांनी माहिती दिली आणि पूर्ण कन्सेंट फॉर्म्स आमच्याकडनं साईन करून घेतले. त्याच्यानंतर मग प्री आय चेकअप झालं, टोपोग्राफी झाली. तर त्यांचा स्टाफ, त्यांचे वेल ट्रेन्ड डॉक्टर्स किंवा पूर्ण सेटअप जो मी बघितला तो मला खूपच अट्रॅक्टिव्ह वाटला आणि मग सरांशी भेट झाली. तर सरांनी न घाबरवता सगळ्या गोष्टी समजून सांगितल्याबद्दल मला थोडा कॉन्फिडन्स आला. आता ओटीमध्ये जाण्यापूर्वी तर खूपच भीती वाटत होती, पण पूर्ण स्टाफ खूप चांगला असल्यामुळे खूप छान धीर दिलं. डॉक्टरांनी समजून सांगितले, मग थोडा धीर आला आणि मग ओटीसाठी मी प्रिपेअर झाले. तर सर्जरी माझं हे फर्स्ट फॉलोअपच आहे टू नेक्स्ट डे. आणि नेक्स्ट डे आज सरांकडे जाण्यापूर्वी पोस्ट सर्जरी चेकअप्स झालेत आणि त्याच्यामध्ये खूप क्लिअर दिसायला लागलं आहे. मला तर हे अनएक्सपेक्टेड होतं की म्हणजे एवढं क्लिअर दिसेल इन अ फर्स्ट फॉलोअप. आणि माझे जे काय कन्सर्न्स होते डेली रुटीन, जे ड्रायव्हिंग, फुटबॉल, स्विमिंग फॉर एक्झाम्पल, तर ते सगळे क्लिअर झालेत. आणि मेन म्हणजे खूप मोठा कन्सर्न असा होता की ड्युरिंग मॅरेज सतत चष्मा यूज करणं हे पॉसिबल नव्हतं आणि लेन्स मी कधी यूज केले नव्हते. सो आता मला त्याची काळजी पूर्णपणे संपलेली आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे. आणि थँक्स टू एव्हरीवन, स्टाफ टू प्रोव्हाइड नाही का, खूप छान पद्धतीने सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेत आणि खूप छान फॅसिलिटीज आहेत. सरांनाही थँक्यू सो मच की त्यांनी खूपच छान पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या, कारण मी खूप जास्त घाबरले होते ड्युरिंग सर्जरी. बट थँक्यू सो मच.